बुधवारपासून राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता वाढत असून अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाकडून गुरुवारीही राज्यातील बहुतांश भागात वादळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही प्रदेशात अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या अनेक भागात वादळी वारे वाहत असून समुद्राला उधाण येण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आज राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. मागील काही दिवसांपासून पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. राज्यात वादळी पावसाची तीव्रता वाढत असून गुरुवारीही कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट कायम असली तरीही मागील 2 दिवसात अनेक भागात पावसाची नोंद झाली असून त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात प्रदेशात नैऋत्य मान्सून सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेशावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच पूर्व पश्चिम शियर झोन म्हणजेच असा पट्टा जिथे वेगवेगळ्या उंचीवर किंवा जवळच्या भागांमध्ये वाऱ्यांचा वेग किंवा दिशा बदलते आणि त्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या हवामान स्थितीमुळे सध्या गुजरातसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पुणे घाट विभाग, पालघर जिल्हा आणि नाशिक घाट विभागात गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून या प्रदेशातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट विभागाला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाकडून गुरुवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.